मित्रांनो, आज अनिवार्य पर्यावरण अभ्यास या विषयामधलं आपलं जे शेवटचं आणि 7वं प्रकरण आहे, अर्थात लोकसंख्या आणि पर्यावरण, हे या आपल्या प्रकरणाचं नाव आहे. प्रकरणाच्या नावावरूनच आपल्याला कल्पना आली असेल, लक्षात आलं असेल की ह्या प्रकरणामध्ये आपल्याला कोणत्या घटकाच्या संदर्भामध्ये अभ्यास करावयाचा आहे, शिकावयाचा आहे. आपण गेल्या 6 प्रकरणांचा जो काही अभ्यास आतापर्यंत या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून केला, प्रत्येक प्रकरणामध्ये काही ना काही महत्त्व आपल्याला पर्यावरणात आणि पर्यावरणासाठी आणि पर्यावरणाकरता मानवाने काय केलं पाहिजे, मानवाची भूमिका किती महत्त्वाची आहे, मानव कशा प्रकारे सजग आणि जागरूक राहून पर्यावरणातल्या होत असलेल्या परिणामांच्या किंवा हानीला तो धोका कशा प्रकारे तो पोहोचवणार नाही याचा विचार करून मानवाने अनेक प्रकारचे पाऊल उचललेले आपल्याला दिसून येते. प्रत्येक व्यक्तीला ज्या समाजामध्ये राहतो, मग तो पशु असेल, पक्षी असेल, प्राणी असेल, व्यक्ती अर्थात समाज असेल, या पर्यावरणामध्ये राहून पर्यावरणातल्या घटकांचं संवर्धन करून पर्यावरणाला संरक्षित ठेवावं लागतं, त्याचा सांभाळ करावा लागतो. अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करणे गरजेचे बनते. काही वेळेला असं होऊन जातं की कुठली तरी गोष्ट जी अकल्पित आणि अचानकपणे घडून जाते, परंतु ती घडण्याच्या मागे किंवा ती होण्याच्या अगोदर आपल्याला काही वेळेला कल्पना येत असते किंवा त्याचा आपल्याला आभास होतो, परंतु आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. ती घटना घडून गेल्यानंतर मग नंतर आपण विचार करत बसतो की आता काय करायला हवं. घडण्याच्या आधी किंवा घटना घडण्याच्या पूर्वी जर आपल्याला काही संवेदना किंवा जर काही गोष्टी जर कळायला असत्या, तर आपण निश्चितपणे कुठेतरी याला अटकाव केला असता, त्याला थांबवता आलं असतं. परंतु अशा गोष्टी शक्य होत नाही. आणि माणसाची अक्कल किंवा माणसाला अद्दल केव्हा घडते, जेव्हा त्याच्यावर बीतते, जेव्हा त्याला अनुभव येतो, जेव्हा त्याच्यावर खूप मोठ्या समस्यांचं ओझं त्याच्यावर जेव्हा पडतं, तेव्हाच त्या समस्यांच्या ओझ्यांचा प्रभाव किंवा त्या परिणाम त्याला तो जाणवताना आपल्याला दिसतो. पर्यावरणामध्ये मानवाची भूमिका ही सर्वात महत्त्वाची राहिलेली आहे, ती राहणारच आहे आणि ती राहिल्याशिवाय पर्यावरण वाचू शकत नाही किंवा वाचणार नाही. मानवाला जर काहीतरी करायचं असेल तर पर्यावरणातल्या असलेल्या सर्व नैसर्गिक संसाधनांना व घटकांचं सांभाळ करून त्याचं पालनपोषण केलं गेलं पाहिजे आणि अशा प्रकारची नीतिमूल्ये जोपासली गेली पाहिजे की प्रत्येक कृतीतून, प्रत्येक व्यवसायातून किंवा प्रत्येक गोष्टीतून पर्यावरणातल्या प्रत्येक घटकाकडे लक्ष देऊन त्याचा सांभाळ आणि त्याचं संरक्षण करता आलं गेलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचं काम करत असताना किंवा शाश्वत विकास करत असताना आपण पर्यावरणाचा ऱ्हास तर होत नाही आहे, पर्यावरणाला आपण दुर्लक्ष तर करत नाही आहे. पर्यावरणातल्या असंख्य घटकांचा आपण त्याचा उपयोग करून तो तसाच त्या विनाशाकडे तर आपण ठेवत नाही ना. पर्यावरणाचा कुठल्याही प्रकारचा ऱ्हास होता कामा नये व कुठल्याही गोष्टीला किंवा कोणत्याही नैसर्गिक संसाधनाला इजा पोचता कामा नये, अशा प्रकारे मानवाची भूमिका ही राहिली गेली पाहिजे. आपलं जे 7वं प्रकरण आहे, लोकसंख्या आणि पर्यावरण, याच्यामध्ये आपल्याला अशाच गोष्टींचं शिक्षण घ्यायचं आहे, अशाच गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जागरूक राहून आपल्याला चालणार नाही, समुपदेशन किंवा मार्गदर्शन करून चालणार नाही. आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागणार आहे आणि त्या गोष्टी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे मानवाचा जन्म ह्या पृथ्वीवर होतो, हळूहळू तो मोठा होतो, त्याला अनेक प्रकारच्या गोष्टी समजायला लागतात. त्याचं संपूर्ण आयुष्य, त्याचं बालपण, त्याचं तारुण्यपण, नंतर त्याची वृद्धावस्था या निसर्गात होत असते, त्या निसर्गाने पाहिलेले असते आणि त्यानेही निसर्गाला जवळून पाहिलेलं असतं. ज्याप्रमाणे निसर्गातल्या असंख्य असे घटक आणि गोष्टी निसर्ग स्वतः सांभाळत असतो, त्याचप्रमाणे तो निसर्ग मानवाच्या समूहाला किंवा त्या समाजालासुद्धा तशाच प्रकारचा सांभाळ करत असतो, त्याच्यावर प्रेम करत असतो. तर अशा प्रकारे मानवाने किंवा त्या व्यक्तीने सुद्धा पर्यावरणातल्या सर्व नैसर्गिक घटकांचं सांभाळ आणि संरक्षण केलं गेलं पाहिजे. आपण आतापर्यंत जे 6 प्रकरण
किंवा ज्या 6 प्रकरणांचा आपण इथे चर्चा केली किंवा जे आपण ज्याचा अभ्यास केलेला आहे, प्रत्येक प्रकरणात जर अभ्यास करत असताना जर आपण विचार केला तर पर्यावरणातल्या असंख्य अशा गोष्टी ज्या समोर आहेत, काही दिसत नाहीत, काही अचानकपणे घडतात, काही घडायला वेळ लागतो, का होतात, का होऊ नये, नैसर्गिक आपत्ती कशामुळे निर्माण होते, मानवनिर्मित आपत्तीला कोण कारणीभूत आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण 6 प्रकरणांमध्ये केलेला आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती, पुनर्नवीकरणीय साधनसंपत्ती, विजेचा वापर, पाणलोट व्यवस्थापन, जल व्यवस्थापन, मातीचं प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, प्रत्येक प्रदूषणावर उपाययोजना, कारणे, परिणाम, म्हणजे आपण प्रत्येक गोष्टींचा अभ्यास एका विशिष्ट स्वरूपामध्ये या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून केलेला आहे. लोकसंख्या आणि पर्यावरणातला सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे समाज, तो म्हणजे मानव आणि परिणामी सर्वात शेवटी त्या प्रदेशाची, त्या देशाची लोकसंख्या. लोकसंख्या ही प्रत्येक देशाची साधनसंपत्ती राहिलेली आहे आणि हे आपण मागच्या प्रकरणामध्ये सुद्धा जाणून घेतलेलं आहे. ज्या देशामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असते, अर्थातच त्या ठिकाणी सर्वात जास्त मनुष्यबळ, अकुशल कामगार आणि अप्रशिक्षित, नंतर कौशल्यावर आधारित असे मजूर वर्ग किंवा अधिकारी वर्ग तयार होत असतात. परंतु ज्या प्रदेशाची किंवा ज्या देशाची लोकसंख्या सर्वात जास्त आणि झपाट्याने वाढत असते, तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये नोकऱ्या, विविध प्रकारचे सुखसुविधा ह्या मिळत नाही, या आपल्याला मिळवाव्या लागतात, त्या कमवाव्या लागतात आणि परिणामी एका समाजाला किंवा एका घटकावर त्याचा ताण पडतो आणि परिणामी त्या समाजाला किंवा त्या कोणत्या तरी लोकसंख्येला अशा प्रकारच्या सेवासुविधा किंवा ज्याला आपण सुख म्हणतो ते मिळत नाही. मग अशा प्रकारच्या सुविधा प्राप्त करून घेण्याकरिता मानवाला खूप मोठे कष्ट करावे लागतात, खूप मोठं प्रयत्न करावे लागतात, संघर्ष या मानवाचा राहिलेला आहे. 2 वेळचं जेवण मिळवण्यासाठी सुद्धा माणसाला खूप मोठ्या प्रमाणावर धडपड करावी लागते. ज्या माणसांचे रोजगार आहेत, जे व्यवसाय चालतात, त्या व्यवसायाला, त्या रोजगाराला सुद्धा चालवण्याकरता त्याची धडपड, त्याचा संघर्ष त्याच्या मागे राहिलेला आहे. या सर्व गोष्टींमध्ये मानव फक्त असा विचार करतो की आपलं पोट भरो ना भरो, परंतु आपल्या कुटुंबाचं, आपल्या परिवारातल्या सर्व सदस्यांचं पोट भरता आलं पाहिजे. पोटभर जेवण करून त्यांनी मोकळा श्वास घेतला गेला पाहिजे, अशा प्रकारची वैचारिक पातळी ही प्रत्येक व्यक्तीची राहिलेली आहे. आणि म्हणूनच त्या समाजाची किंवा त्या देशाची लोकसंख्या ही सर्वात मोठी साधनसंपत्ती राहिलेली आहे. तर देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विकासामध्ये लोकसंख्या किंवा अनेक प्रकारचे लोक या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ते फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. एखाद्या देशाची लोकसंख्या रिक्त असणे किंवा फारच कमी असणे म्हणजे हे देश हितासाठी सर्वात चांगले असते. तसे अतिरिक्त लोकसंख्या हे सुद्धा, म्हणजे एखाद्या देशाची सर्वात जास्त लोकसंख्या आहे म्हणजे त्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार कितीतरी पटीने लोकसंख्या त्या देशाची आहे, त्या देशाची लोकसंख्या ही अतिरिक्त लोकसंख्या म्हटली जाते. परंतु हे हिताचेही नाही आणि अहिताचे सुद्धा नाही आहे. लोकसंख्या अतिरिक्त होण्यामुळे कुपोषण, उपासमार, दारिद्र्य, बेरोजगारी, निवास, शिक्षण, आरोग्य अनेक प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होत असतात. आणि अशी राष्ट्र किंवा असे प्रदेश हे विकसनशील म्हटले जातात. ते अर्धविकसित असतात आणि ते कधीच विकास करू शकत नाही, कारण विकास करता करता पर्यावरणातल्या असंख्य गोष्टींचा ऱ्हास ते करत चालत असतात आणि अनेक प्रकारचे घटक ते नष्ट करत चाललेले असतात. जशी जशी लोकसंख्या झपाट्याने वाढत जाते तशी नैसर्गिक संसाधनेसुद्धा कमी होत चाललेले आहेत. ते कमी होत जातात, कारण एका बाजूला लोकसंख्या वाढते आणि एका बाजूला पर्यावरणातले किंवा निसर्गातले घटक किंवा संसाधने कमी होण्यामागचं कारण हेच आहे की ते वाढत्या लोकसंख्येला जे काही आवश्यक त्यांच्या गरजा आहेत किंवा जे नैसर्गिक घटक आवश्यक असतात ते सर्व या पर्यावरणातून, या नैसर्गिक संसाधनातूनच त्यांना मिळवावे लागतात, ते प्राप्त करावे लागतात किंवा ते त्यांना ते मिळवावे लागतात. अशा प्रकारचा अतिरेक हा मानवाचा किंवा त्या लोकसंख्येचा त्या प्रदेशामध्ये झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आहे. ही लोकसंख्या अशाच प्रकारच्या शोधामध्ये आपल्या गरजा भागवण्याकरता इतरत्र ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत असते, भटकत असते. कारण शेवटी उदरनिर्वाहाचा प्रश्न असतो, परिवारातल्या सर्व सदस्यांच्या गरजा भागवण्याचा प्रश्न असतो. यांना कशा प्रकारे आपल्याला सुखात ठेवता येईल, त्यांना सुख, शांती, समाधान कशा प्रकारे देता येईल,
त्यांना 2 वेळचं जेवण आपल्याला कशाप्रकारे आपण देता येऊ शकेल, अशा प्रकारच्या विवंचनेत आणि विचारामध्ये मानव त्या ठिकाणी राहत असतो आणि परिणामी सर्वात जास्त तणाव मानवावर किंवा त्या लोकसंख्येवर तर पडतोच, परंतु सर्वात जास्त ताण आणि दुष्परिणाम त्या सभोवतालच्या असलेल्या नैसर्गिक घटकांवर, त्या संसाधनांवर व त्या पर्यावरणातल्या अतिशय महत्त्वाच्या गरजेलायक असलेल्या घटकांवर होत असतं. मग ते पाणी असेल, विविध प्रकारचे झाडं किंवा त्या झाडांची लाकडं असतील, ते फळं असतील, फुलं असतील, कंदमुळे असतील, पालापाचोळा असतील, विविध प्रकारचे खनिजे असतील, जे काही असेल ते त्याला त्या सभोवतालच्या पर्यावरणातून व निसर्गातून घ्यावं लागतं. नाही मिळत असेल तर ते त्या परिणामी त्या समाजाला हिसकावून लावून ते घ्यावं लागतं आणि परिणामी आपल्या गरजा भागवाव्या लागतात. अशा प्रकारच्या समस्या दिवसेंदिवस विकसित राष्ट्रामध्ये आपल्याला जाणवत नाही, परंतु अर्धविकसित आणि विकसनशील राष्ट्रामध्ये दिवसेंदिवस ह्या घडत चाललेल्या आहे. भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान किंवा आशिया खंडातली जी काही राष्ट्रं आहेत, ही सर्वात जास्त लोकसंख्येची राष्ट्रं आहेत आणि या लोकसंख्येच्या राष्ट्रामध्ये हव्या असलेल्या ज्या काही गरजा निसर्गातनं त्यांना प्राप्त होण्याकरता जो काही संघर्ष करावा लागतो, हा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि तो राहिलेला आहे आणि तो राहिलेलाच असेल. कारण पर्यावरणातल्या प्रत्येक घटकातला निसर्गातला तो मुख्य स्रोत पाणी, अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी प्राप्त करण्यासाठीच त्याला पर्यावरणात जावं लागतं, पर्यावरणात राहावं लागतं, पर्यावरणातूनच त्याला घ्यावं लागतं. काही वेळेला त्याचा अतिरेक करावा लागतो. काही असे प्रसंग येतात की त्याला त्या गोष्टीवर अतिक्रमण करून ती गोष्ट न मागता ती पूर्णपणे घ्यावी लागते. काही वेळेला अनेक प्रकारचे संस्था किंवा संघटना पुढाकार करून विरोध करत असतात, परंतु या संघटना आणि संस्थांच्या विरोधात जाऊन आंदोलनं होतात. खूप मोठा हिंसाचार होतो, काही लोक मरतात, काही लोक संघर्ष करत असतात, काही लोक आपल्या गरजा भागवत असतात, काही लोक आपली राजकीय पोळी शेकत असतात आणि अशा असंख्य घटना आणि समस्या अशा विकसनशील राष्ट्रामध्ये आपल्याला जाणवताना दिसतील. आपल्या महाराष्ट्रातला आणि मध्य प्रदेशातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा अर्थात आदिवासी लोकांच्या समस्येचा आहे. आदिवासी लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, मध्य प्रदेशामध्ये आहे, गुजरातमध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर जो काही आदिवासी समाज वास्तव्य करताना दिसून येतो आहे, तर हा समाज अनेक प्रकारच्या सातपुड्याच्या प्रदेशातील किंवा पायथ्याशी जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. काही आदिवासी जे मूळचे महाराष्ट्रातले आहेत, त्या महाराष्ट्रातल्या आदिवासी लोकांना पळवून किंवा त्यांना हाकलून देऊन दुसऱ्या राज्यातले आदिवासी किंवा दुसरे समाज बांधव, वेगवेगळ्या समाजातले त्या ठिकाणी वास्तव्य करून त्या लोकांना हाकलून देऊन त्या ठिकाणी जागा बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करत आहे. आपलं वास्तव्य कशा प्रकारे सुख आणि समाधानाचं राहील अशा प्रकारचा विचार करून अनेक प्रकारचे आदिवासी समाज किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सांप्रदायिक समाज त्या ठिकाणी वास्तव्य करून वेगवेगळ्या राज्यातून त्या ठिकाणी येऊन किंवा आपल्या राज्यातून दुसऱ्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारच्या घटना घडताना दिसतात आणि परिणामी राज्य सरकारला यामध्ये पडावं लागत आहे. त्या स्थानिक लोकप्रतिनिधींना याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागत आहे. राजकीय किंवा ज्या काही NGO संस्था किंवा संघटना आहे, ह्या संघटनांना मध्यस्थी करून या आदिवासी लोकांचे समस्यांचे किंवा त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. तर अशा प्रकारच्या असंख्य समस्या या फक्त जागेच्या बाबतीत आहे. या समस्या आपल्या भारतामध्ये आहे. मग तो प्रश्न पाण्याचा असेल, पाण्याचा वाद आज कुठे नाही आहे. भारतासारख्या प्रत्येक राज्यामध्ये पाण्याचा वाद आहे. गुजरातमध्ये नर्मदा नदीवर जे नर्मदा सरोवर या ठिकाणी बांधण्यात आलेलं सर्वात मोठं सरदार वल्लभभाई पटेल धरण अर्थात नर्मदा किंवा सरदार सरोवर हे जे धरण आहे, या धरणाचा या पाण्याचा वाद चालू आहे. नर्मदा नदी जी मध्य प्रदेशातून बैतूल या गावातून उगम पावत जाऊन ती मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरून वाहत जाऊन पुढे ती गुजरात आणि गुजरातच्या मधून दीव, दमण व अरबी समुद्राला जाऊन मिळते. या पाण्याचा प्रवास हा जवळजवळ 1001 किलोमीटरच्या वरती आहे. परंतु ज्या ठिकाणी हे धरण बांधण्यात आलेलं आहे त्या धरणाचं पाणी इतर राज्यांना ते धरण देत नाही आहे, अशा प्रकारचे वाद चालू आहे. महाराष्ट्रातला बराचसा भाग हा दुष्काळाच्या छायेखाली येतो आणि महाराष्ट्र सरकारने अनेक वेळेला गुजरात सरकारकडे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना मदत मागण्याचा प्रयत्न केलेला आहे की या धरणाचं कितीतरी पाणी जे तुम्ही
स्टोअर केलेलं आहे, जे तुम्ही वापरण्यासाठी ठेवलेलं आहे, काही प्रमाणात जर ते पाणी आम्हाला भेटलं तर महाराष्ट्रातला बराचसा भाग हा दुष्काळापासून मुक्त होऊ शकतो. मध्य प्रदेशात तर पाण्याच्या बाबतीतली समस्या ही फारच जवळजवळ नाहीच आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि गुजरातचं पाणी राजस्थानला जर जातं आहे तर मग महाराष्ट्रातल्या भागातल्या ठिकाणी का पाणी जात नाही, अशा प्रकारचे वाद चालू आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या कृष्णा नदीचा वाद आहे. केरळ आणि तमिळनाडू कावेरी आणि कृष्णा या नद्यांचा वाद आहे. गोदावरी नदीचा वाद आहे. प्रत्येक राज्यामध्ये 2 राज्यातल्या सीमेवर असलेल्या नदी किंवा त्या नद्यांवर बांधलेलं धरण, या धरणांचे वाद आहे. प्रत्येक गोष्टीचा वाद आहे. समाजाचा वाद आहे, पाण्याचा वाद आहे, मातीचा वाद आहे, जमिनीचा वाद आहे. असे आर्थिक संपत्तीवरून होत असलेले वाद आहे. म्हणजे नैसर्गिक वादापासून तर मानवनिर्मित वादापर्यंत, म्हणजे निसर्गातून मानवाच्या घरापर्यंत असलेले वाद आणि त्या वादांचा प्रकोप किंवा त्या वादांची समस्या विकसनशील राष्ट्रामध्ये दिवसेंदिवस होताना आपल्याला दिसत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेली ही लोकसंख्या आणि लोकसंख्येला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. अशा प्रकारचे वाद, अशा प्रकारचा कलह, तंटे, समस्या या दिवसेंदिवस याच सर्वात जास्त लोकसंख्येच्या प्रदेशामध्ये पाहायला मिळतात. कुठेतरी काहीतरी प्रमाणामध्ये त्या कमी होताना दिसतात. काही कमी करण्याच्या प्रयत्नात असतात, काही कुठेतरी तंटे मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु काही वाद हे न मिटण्यासारखे असतात आणि हे वाद कधीच मिटत नाही. परिणामी आमनेसामने लढाया होतात, भांडणं होतात आणि भांडणं झाल्यानंतर तो राग शेवटपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये राहतो आणि परिणामी त्या ठिकाणी त्या समस्येचा उलगडा किंवा ती समस्या कधीही आयुष्यामध्ये सुटत नाही. माणसाचं आयुष्य संपून जातं परंतु ही समस्या सुटत नाही. अशा प्रकारे पर्यावरणातल्या असंख्य घटकांचं नुकसान याच वाढत्या लोकसंख्येने आणि या लोकांनी, या समाजाने केलेलं आपल्याला दिसून येतं. एकेकाळी भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जंगलांची क्षेत्र या ठिकाणी होती. 100% जंगले ह्या भारतात होती. भारताला खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. खूप मोठा इतिहास या भारताने पाहिलेला आहे. नुसताच 16व्या आणि 17व्या शतकातला इतिहास नाही आहे, तर पहिल्या आणि दुसऱ्या शतकापासून, जेव्हापासून महाराष्ट्राची किंवा महाराष्ट्राच्या आधीपासून हा भारत किंवा ही भूमी आहे, या भूमीने खूप मोठ्या प्रमाणाने इतिहास पाहिलेला आहे. खूप मोठं जंगलांचं क्षेत्र, खूप मोठ्या खाणी, खूप मोठ्या प्रमाणामध्ये विविधता, सोनं, असंख्य प्रकारचे विविधता प्रत्येक बाबतीमध्ये आपल्या देशामध्ये होती आणि ती या देशाने वाढत असताना, नष्ट होत असताना, तिचा वापर करत असताना, देवाणघेवाण करत असताना या देशाने, या मातीने पाहिलेली आहे. जसजशी लोकसंख्या वाढत चाललेली आहे तसतसे प्रत्येक घटक कमी कमी होत चाललेले आहे. आज एकेकाळचं जंगलांचं क्षेत्र किंवा जंगलांची भूमी किंवा ज्याला आपण स्वर्ग म्हणत होतो, ती आज भूमी आज जवळजवळ दुष्काळाच्या छायेखाली चाललेली आहे. 100% जंगलांचे क्षेत्र असलेले आपल्या भारतसारख्या देशामध्ये आज 33%पेक्षाही जमिनीचे किंवा जंगलांचे क्षेत्र पाहायला मिळते. 18 ते 19% जंगलांचे क्षेत्र भारतामध्ये आहे. काही ठिकाणी हे जंगलांचं प्रमाण फारच कमी आहे. अनेक प्रकारचे समाजसेवक, NGO किंवा पर्यावरणाच्या संवर्धन किंवा संरक्षणाकरता जो काही समाज किंवा जी काही लोक पुढाकार घेऊन पर्यावरणातल्या जंगलांच्या क्षेत्रांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते कुठेतरी आज कमी पडताना दिसतात. ते कुठेतरी आज मनुष्यबळाच्या याच्यानुसार ते कमी पडताना दिसतात. कुठेतरी त्यांचा सत्याग्रह कमी पडत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे जनजागृती, जागरूकता आणि समुपदेशन फार आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन हे करावं लागणार आहे. दिवसेंदिवस ही लोकसंख्या वाढणार आहे आणि या लोकसंख्या वाढत असल्यामुळे हे जंगलांचं प्रमाण वाढण्याच्या ऐवजी कमी कमी होत चाललेलं आहे. 18%वर 8%वर केव्हाही येऊ शकतं, 2%वर केव्हा येऊ शकतं. एक वेळ अशी येईल की अनेक प्रकारची जी काही पशुपक्षी, प्राणी आणि वनस्पतींमधली जी काही विविधता होती ती आपल्याला पाठ्यपुस्तकांमध्येच पाहावी लागेल, मॅगझिनमध्येच पाहावी लागेल, पुस्तकांमध्येच पाहावी लागेल. जिवंतपणे आपण ते पाहू शकणार नाही, येणाऱ्या पिढीला आपण काही ते दाखवू शकणार नाही. म्हणजे अशा प्रकारची फार मोठी समस्या येणाऱ्या काळामध्ये या जगामध्ये किंवा या विकसनशील असेल किंवा विकसित राष्ट्रांमध्ये आहे ते घडणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला होणार आहे. खूप मोठा दुष्परिणाम आपल्याला होणार आहे. याच्यामुळे असंख्य आजारांना आमंत्रण मिळणार आहे. सगळे जंगले नष्ट झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणातले जे काही आजारपण आहेत किंवा व्याधी आहेत ह्या निर्माण होतील. परिणामी त्या व्याधींना कमी करण्यासाठी जे औषध जंगलातनं प्राप्त होतं ते
प्राप्त होणार नाही आणि असंख्य मनुष्यांचे किंवा लोकांचे बळी या ठिकाणी पडतील आणि मनुष्याचा जो विकासाची जी कल्पना यामध्ये होती त्या विकासाच्या कल्पनेच्या ऐवजी त्या मनुष्याचा विनाशाचीच कल्पना त्याला करावी लागणार आहे आणि म्हणून अशा प्रकारची समस्या ही जागतिक पर्यावरणीय समस्या बनलेली आहे. म्हणून लोकसंख्येच्या बाबतीमध्ये कुठेतरी लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी विचार केला गेला पाहिजे. विकसनशील राष्ट्रामध्ये हम दो हमारे दो ही संकल्पना अत्यंत कडक आणि काटेकोरपणे राबवली गेली पाहिजे. अनेक प्रकारचे नियंत्रके आहे, प्रतिबंधात्मक उपाय आहे, हे लोकसंख्येला रोखू शकतात, त्यांना अटकाव करू शकतात. असे प्रकारचे उपचार करावे किंवा त्याच्यावर काही ना काही नियंत्रण किंवा प्रतिबंधात्मक उपायांचं काहीतरी मार्गदर्शन व्हावं, अशा प्रकारचं काही ना काही कार्य किंवा काम जर प्रत्येक NGO किंवा विविध प्रकारच्या स्तरावर लोकांनी जर सामाजिक बांधिलकी ठेवत जर केलं तर निश्चितपणे याचा ताण आजूबाजूच्या घटकांवर किंवा पर्यावरणावर पडणार नाही. जन्मदर असेल, मृत्यूदर असेल, वृद्धी दर असेल, अशा अनेक प्रकारचे लोकसंख्याशास्त्रीय घटक जे लोकसंख्या वाढीला आहे कारणीभूत ठरतात, हे कुठेतरी संतुलित राहतील, नियंत्रणात राहतील. समस्या खूप मोठ्या आहेत. समस्या नियंत्रणात आणण्याचा विचार व्हायला पाहिजे, तो केला गेला पाहिजे. एकाने पुढे जाऊन किंवा एकाने आपला विचार मांडून याच्यात उपयोगाचे नाही, कारण प्रत्येकाची भूमिका यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे. सर्व समाजाने, सर्व भागातल्या लोकांनी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी व अनेक प्रकारचे जे पर्यावरणावर किंवा निसर्गावर किंवा या सर्व घटकांवर प्रेम करणारे असतात, मग पर्यावरण मित्र असतील, पर्यावरण प्रेमी किंवा निसर्गप्रेमी असतील, सर्वांनी एकत्र येऊन सर्व प्रकारची निसर्गातल्या संसाधनांची किंवा घटकांची त्याचं पालनपोषण करण्याची जबाबदारी ही घ्यायला पाहिजे. लोकसंख्येचा ताणतणाव हा पर्यावरणावर हा शेवटपर्यंत पडेल, परंतु तो पडता कामा नये व तो पडू नये म्हणून यासाठी सुद्धा नियंत्रणात्मक उपाय आणि प्रतिबंधात्मक उपाय हे लोकसंख्येने केले गेले पाहिजे. तेव्हाच कुठेतरी लोकसंख्या ही नियंत्रणात येईल, लोकसंख्येचा अटकाव होईल आणि पर्यावरणातले असंख्य घटक असे नियंत्रणामध्ये येऊ शकतात. कारण वाढणारी लोकसंख्या ही कमी होणार नाही, परंतु जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या आपण नियंत्रणामध्ये आणू शकतो. व्यवस्थित काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी करून त्याचं जर नियोजन केलं तर निश्चितपणे याचा ताण किंवा तणाव हा पडणार नाही. अशा प्रकारे लोकसंख्या आणि पर्यावरण कशा प्रकारे अप्रत्यक्ष संबंध त्या पर्यावरणावर घडत असतो आणि पर्यावरणाचा प्रत्यक्ष संबंध लोकसंख्येवर कशा प्रकारे प्रभावित असतो या 7व्या प्रकरणातून आपल्याला समजेल आणि त्याची जाणीव होईल. याच्यानंतरचा जो काही पुढचा भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घेऊया.